पहिला बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चेंडूला खेळून काढले गेले. भावेश दळवी चांगला प्लेअर आहे या टीमचा. 2 धावा पहिल्या चेंडूवरती येत आहेत. धावसंख्या 2 ने श्रीगणेशा होत असताना धावफलकावरती जोडल्या जातील 2 धावा. 2 धावांनी टीमचा श्रीगणेशा झाला. धावसंख्या 2 वरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. भावेश दळवी फलंदाजीसाठी जाणला जातो. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी फलंदाजी अगदी दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी भरीव कामगिरी करणार हा खेळाडू स्ट्रायकर एंड वरती आहे. युवराज पाटील षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला फटका फसलाय. मात्र यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न एकदम इथे जरूर कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 3 धावा. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल कारण मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. इथे जो विजयी संघ होईल तो मात्र क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचणार आहे. त्याकरिता दोन्ही टीमसाठी अगदी महत्वपूर्ण लढत आहे. धावसंख्येचा फलक आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 3 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना षटकातला पुढचा बॉल यावेळेला आउटपिच होता. लॉंगॉनकडे अजय पाटील चेंडू खाली येत आहेत. झेल इथे मात्र कॅरी केली गेली आणि फलंदाजीतून मात्र बाद होईल. वैभव पहिला धक्का मोठा धक्का बसतोय जय बजरंग वडवली संघाला. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. मॅच सुरू करा. धावसंख्या आपण पाहतोय 1च्या सहाय्याने धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. एकंदरीत 4 धावा त्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चला बॅटचा स्पर्श झालाय चेंडूचा ज्या वेळेला थ्रो केली गेली आहे.
थांबा थांबा पंच सामना थांबवा. चला कारण ज्या वेळेला फलंदाज धाव घेत होता त्यावेळेला ती फेकी केली गेली. बस 4 धावा असतील आणि एकंदरीत 5 धावा कारण बॅटर धावत असताना तेव्हा मात्र जाणून बुजून मात्र बॅटला स्पर्श झालेला नाहीये चेंडू. परफेक्ट 5 धावा मिळतील. या 5 धावांनी टीमची धावसंख्या धावफळकर ती जोडली गेली आहे. 8 धावा धावफळकावरती. षटकातला पुढचा बॉल. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. भावेश दळवी स्ट्रायकर एंड वरती आहे. युवराज पाटील राईटम ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन. यावेळेला काय घडलंय तर भावेश दळवीची विकेट आली आहे. दांडी 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 गोल. बडी मछली जाल में फसती हुई. इथून भावेश दळवीचा विकेट गमावलाय. या अगोदर वैभव आणि आता भावेश दळवी मोठा विकेट गमावलाय टीम वडवली संघाने. नीरज माळी आलाय. यावेळेला स्लॅग हिट केला गेलाय डीप मिड विकेट मध्ये. चेंडू निघून जाईल. एक टप्प्याखेरीज सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी शानदार दमदार चौकार नीरज माळीच्या बॅटमधून.
नवीन फलंदाज रोहित इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होता. धावसंख्येचा फलक आपण पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला 4, अवघ्या 2 धावा येत आहेत. अजय पाटील खूप चांगली गोलंदाजी करतायत, विकेट टू विकेट गोलंदाजी करतायत. विकेट देखील रोहनची त्यांनी टिपली आहे आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत आणि इथून मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर रोहित. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, परंतु या षटकामध्ये धावसंख्येवरती अंकुश लावला गेला. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फटका हा देखील फसलाय. अतिरिक्त उंची गाठली. अजय पाटील जिथे असेल तिथे झेल सुटणं अशक्य. आणखीन एक धक्का बसतोय जय बजरंग वडवली संघाला. दफळकरती धावा आहेत त्या मात्र 14 आणि इथून मात्र पाहिलं तर 4था धक्का बसतोय रोहितच्या रूपामध्ये टीम वडवली संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मयूर सुतार. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. धावसंख्येचा फलक आपण पाहिला तर 14 धावा. खूप चांगली गोलंदाजी अजय पाटीलची राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या, पण या षटकामध्ये पाहिलं तर कुठेतरी धावसंख्या रोखली गेली आणि विकेट्स देखील येताना पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 विकेट्स आलेत. विकेट हॅट्रिक संधी निर्माण झाली आहे गोलंदाज अजय पाटील करिता. 4 विकेट्स गमावले. 14 धावसंख्या आहे. या ठिकाणी थोडीशी पडझड पाहायला मिळते टीम वडवली संघाची. अशा स्थितीमध्ये एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. डावाला मात्र पुढे चालवायचं असेल तर मयूर सुतार आणि नीरज माळी यांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मयूर करिता. यावेळेला मात्र सन्मानित केलं गेलंय. चेंडूला सन्मान दिलं आणि मात्र इथून षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4 गडी बाद 14 अशी स्थिती पाहतोय बॅटिंग करत असताना जय बजरंग वडवली संघाची. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अक्षय गोतारने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. मागील मॅचचा हिरो सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावावरती केला होता अक्षयने. या ठिकाणी आता मात्र पुनश्च एकदा तो गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या त्या मात्र 12. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर अवघ्या 2 धावा आल्या. जबरदस्त गोलंदाजी राहिली अजय पाटील यांची. अक्षय गोतारणेचा पहिला बॉल. या ठिकाणी फटका फसलाय. काय घडले देखील पाहावं लागेल. पंचांकडे अपील केली, पंच सहमत नाहीयेत. चला पंच जो निर्णय घेतील तो अंतिम असेल ही सूचना आपण लक्षात घ्या. नॉट आउट मॅच सुरू करायची आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची समाप्ती झाली. अक्षयने खूप चांगली गोलंदाजी केली. आपण पाहतोय मागील टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील त्याने पटकावला. वीर बजरंग खरिवली इथे झालेल्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. षटकातला पुढचा बॉल अक्षय गोतारने राईट मोर द विकेटने घेऊन जातो. फुलटॉसला मात्र कन्वर्ट केलं गेलंय. बॅकवर्ड स्क्वेअरलाकडे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्या अगोदर चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी चौकार येतं.
चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेला त्याच्याकडून हा झेल ड्रॉप झालाय आणि त्याच्यानंतर 2 धावा इथे अंकित केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे पोहोचते. धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळतील. नीरज माळी आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, त्याला मात्र जीवनदान मिळालं. त्याचा अधिक फायदा उचलेल का तो या मॅच मध्ये? राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र स्विचिटचा प्रयत्न, इष्टांचा फर्निचर उद्ध्वस्त केला गेलाय, त्रिफळाचित केलं गेलंय नीरज माळीला. आणखीन एक धक्का टीम वडवली संघाला. इंटर झालाय. सूरज आला. सूरजला इथे मात्र चांगली कामगिरी पार पाडावी लागेल, कारण एक बाजूने तब्बल 5 विकेट्स गमावलेत आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर धावसंख्या देखील रोखली गेली आहे. आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला 4, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्येचा फरक पाहिला तर 20 धावा धावफलकावरती आहेत. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला निघून गेला, अर्थात 5 विकेट्स गमावलेत आणि 7व्या क्रमांकावरती मात्र हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, सूरज. अक्षय गुतारने षटकातला पुढचा बॉल घेऊन फलंदाज सूरजसाठी सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट मात्र गमावलाय सूरजच्या रूपामध्ये टीम जय बजरंग वडवली संघाने. विकेट आली आहे. धावसंख्या आपण पाहतो 20 अंकावरती तब्बल 6वा धक्का या ठिकाणी बसतोय जय बजरंग वडवली संघाला. नवीन फलंदाज सतीश मैदानाच्या आतमध्ये आलाय, मात्र सतीश यानं चांगली कामगिरी इथे करावी लागेल, अनुभव त्यांच्याकडे आहे. षटकातला पुढचा बॉल सतीश करिता. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 6 गडी बाद 20 अशी स्थिती पाहतोय. विजेता संघ टीम कादेर संघाच्या अगेन्स्ट खेळण्याकरिता पात्र ठरेल. भगवा चषक 2024 मध्ये क्वालिफायरची मॅच काही क्षणामध्ये थोड्याच वेळात शुभारंभ होईल. विजेता संघ विरुद्ध कांदळी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, चला टीम मीटिंग घेऊ नका, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे, त्याकरिता आपण घाई करा. चला दिगाशी संघ स्पीडअप करा. 20 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकासाठी मात्र इथून गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश आलाय गोलंदाजी करण्याकरिता. किती धावांचं टार्गेट असेल? येणारे 6 चेंडू अतिशय महत्वाचे असतील दोन्ही टीम्स करिता. येणाऱ्या 6 चेंडूवरती टार्गेट सेट मात्र केलं जाईल. भगवा चषक आपण पाहतो या ठिकाणी खूप चांगलं आयोजन नियोजन, लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. पहिला बॉल गणेशचा सामना करेल त्या ठिकाणी फलंदाज स्ट्रायकर एंड वरती पाहतोय मयूर सुतारला. विकेट करण्याचा प्रयत्न, डीप मधला खेळाडू अगदी वेगाने चेंडूवरती स्वार झालाय. सिंगल आली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 21 धावा. परंतु येणाऱ्या 5 चेंडूवरती चौकार षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं असेल, कारण टीम दिगाशी संघाची फलंदाजी मजबूत आहे आणि अशा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना एक मोठं टार्गेट ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल फलंदाज सतीश करिता. ओव्हर द विकेटने अकुट टप्प्याचा चेंडू, इथे फटका फसला गेला, टॉपेज लागला गेला. 7वा धक्का सतीशच्या रूपामध्ये जय बजरंग वडवली संघाला.
विकेट आली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. 7 विकेट्स गमावलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर एंटर झालाय. नाजूक स्थिती पाहतो आपण. संघ अडचणीमध्ये सापडलाय, संकटामध्ये सापडलाय. जय बजरंग वडवली संघ. चांगली गोलंदाजी, पहिलं षटक वगळलं तर मात्र चांगली गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळाला. फुलटाज प्रॉपर फायदा उचलू शकले नाहीयेत. संधी होती, संधी गमावली गेली आहे. फुलटाज चेंडू होता, आमंत्रित चेंडू होता, मोठा फटका मारण्याची संधी मिळाली होती, संधी गमावली गेली आहे. फक्त मिळते सिंगल. या सिंगलच्या साईनं धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावरती. विकेट्स गमावले 7. स्ट्रायकर एंड वरती. इथून मात्र बॅटर आपल्याला पाहायला भेटतील. फलंदाज आपण पाहतोय मयूर सुतारला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू क्रमांक 4 इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक फलंदाज बाद होईल. 8वा धक्का जय बजरंग वडवली संघाला. आणि इथून मात्र डावाची झाली समाप्ती. फर्स्ट इनिंग कंप्लीट होत असताना धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 22 धावा विजयाकरिता. 24 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. पिट्टू येतोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू शिल्लक आहे या इनिंग्स मधला. जबरदस्त गोलंदाजी. ज्या पद्धतीने अजय पाटीलने गोलंदाजी केली, अक्षय गोतारने गोलंदाजी, आणि आता स्लॉगर मध्ये पाहिलं तर गणेश देखील दमदार गोलंदाजी करता. अवघ्या 2 धावा दिल्यात. 3 विकेट्स त्यांनी महत्वाच्या टिपलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संख्या पाहिली तर 22 वरती अंतिम चेंडूवरती टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. अखूट टप्प्याचा चेंडू होता. ऑनसाइड लॉंगॉनकडे खेळला गेलाय. एक धाव इथे मात्र निश्चितपणाने मिळेल. आणि इथून काय तर फलंदाज बाद टीम ऑल आउट होत असताना 1च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 23. विजयाकरिता 24 धावांची गरज. 24 चेंडू 24 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित जय बजरंग वडवली संघ आणि टीम दिगाची संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात दाखल करा, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे आजच्या दिवसातील. धन्यवाद प्रवीण. चला जातो मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 4 समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती बनवल्या 23. 24 धावांचा आव्हान दिलाय.
आणि 24 धावांचा आव्हान डोळ्यासमोर ठेवून दिगाशी संघाकडनं 2 सलामीचे बॅटर्स. चला लवकरात लवकर ओपनिंग पेअर्स मैदानात पाठवा. अजून एक आपल्याला मॅच खेळवायची आहे, जिथे टीम कांदेरी संघ आणि यातला विजेता संघ अशी आपण आजच्या दिवसातील अंतिम शेवटची मॅच खेळणार आहोत. चला वेग वाढवा. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 सलामीचे बॅटर्स परेश वल्गने आणि उमेश भोईर ही जोडी रेग्युलर ओपनिंग पेअरची जोडी आपण मैदानात पाहतो. आणि गोलंदाजी करता गोलंदाज टीम वडवली संघाकडनं सूरज. जय बजरंग वडवलीच्या विपक्षामध्ये आपण आईक औद्योगिक स्पोर्ट्स दिगाशी अशी आपण मॅच पाहतोय. आणि विकेटचा कौल जिंकल्यानंतर डिसिजन घेतलं गेलं क्षेत्ररक्षण करण्याचं इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी. आणि गोलंदाजी फार चांगली झाली होती. आता बॅटिंग बघावी लागेल. षटक क्रमांक पहिलं 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. धावसंख्या फळकावरती जर बघितला तर फारसं मोठं टार्गेट नाहीये. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांमध्ये धावा बनवायच्या 24. म्हणजे प्रति चेंडूच्या पाठीमागे 1 धाव, प्रति षटकाच्या पाठीमागे 6 धावा. बॉल टू बॉल इक्वेशन. बोल तयार. गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाज सूरज. सेकंड एंडला परेश वल्गनेला आपण पाहतोय. सुरुवात करेल पॉवर प्लेचा पहिला चेंडू पासून. पहिलाच बॉल यावेळेस जर बघितला गेला तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा बघितला गेला तर बॉलचा मरटपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यानंतर लेट झाले खेळण्यासाठी. आणि डॉट बॉलची समाप्ती पाहतोय. आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळेल 0 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती 0. चेंडू क्रमांक दुसरा. सूरज तयार. यावेळेस पहा हवेमध्ये फटका फसलाय आणि तदनंतर झेल टिपली जाते. पहिलाच बॉल वरती डॉट आणि तदनंतर विकेट. फलंदाज होते बाद. विकेट क्रमांक पहिला 0 या आकड्यावरती. धावसंख्या फलकावरती जर बघितलं गेलं तर 0 या आकड्यावरती पहिला विकेट गमावला गेला आणि 1 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या 0 पाहतोय. सुरुवातीच्या घडीला जर विकेट मिळाले तर कदाचित मॅच देखील बनवू शकते टीम दिगाशी संघाला ठाऊक आहे. या 24 धावा देखील फार मोठ्या वाटू लागतील नंतर. पण आता बघावं लागेल क्रमांक 3 वरती जी सर्वात टफ पोझिशन असते क्रिकेटमधली. आपण अनेकदा म्हणतोय की बॅटिंगच्या ऑर्डर मधले सर्वात टफेस्ट पोझिशन क्रमांक 3. आणि या 3 पोझिशन वरती आपण दीपेश पाटीलला पाहतोय. गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिला असताना सूरज आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. हाफ ट्रॅकर चेंडू बॅटची कडा इथे देखील हवेमध्ये. इथे देखील चेंडू प्रयत्न फार चांगले केले. पण आता लॉंग स्टॉपला बॉल चालला वेगाने. अडवेपर्यंत धावा बनवल्या गेल्या टोटल 2 आणि 2 धावेवरती संपुष्टी मानावी लागेल. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळाल्या. जाऊन पोहोचल्या गेल्या. खातं उघडताना धावसंख्या फळकावरती 2 या आकड्यावरती. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिल्याच 2 चेंडूवरती 1 विकेट. कुठल्याच प्रकारची धाव नाही. आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण पहिला टोटल धावा बनवल्या गेल्या टोटल 2. दीपेशच्या बॅटमधनं या 2 धावा आल्या. बोला तयार. पुढचा बॉल यशच्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. फलंदाज होतोय बाद. आणि मॅच मध्ये देखील टीम जय बजरंग वडवली संघ इथे जान लावते. पूर्णपणे जान फुंकताना पाहायला मिळते.
प्रवेश होते. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण बॅटचा स्विंग जर बघितला तर चेंडू पासून दूर राहिला आणि तदनंतर यशांचा वेध घेणारा हा चेंडू आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळाला दुसरा. युवराज पाटील नवीन बॅटर क्रमांक 4 वरती. इंटरेस्टिंग मॅच पाहायला मिळते. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सूरजने केली. धावा फळकावरती 2 धावा दिल्यात आणि 2 विकेट देखील मिळवला. अजीब आणि गरीब टाईपने फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉफी बुक स्टाईल मध्ये देखील बघितला तर या फटक्याचा कुठेच उल्लेख नाहीये. मग तो रिव्हर्स स्वीप देखील नव्हता, पल्लू स्कूप देखील नव्हता. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न युवराज पाटीलच्या माध्यमातून आणि तदनंतर जर बघितला गेला तर डॉट बॉलची समाप्ती आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहते. दोन्ही आकड्यावरती चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला टोटल 5. कौतुक करेन या गोलंदाजाचं की ज्या पद्धतीने स्टार्ट मिळवून दिलाय ना, मग येणाऱ्या पुढच्या गोलंदाजांना ती एक एनर्जी असेल की मॅच इथून देखील बनवू शकता. सुरुवात चांगली फार महत्वाची असते. पुढचा बॉल आणखी यावेळेस पाठी ठेवला, पण पंचांचा इशारा की ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर आहे आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर वाईडच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. जिथे चर्चा करत होतो आपण की एक्स्ट्राच्या स्वरूपात एकही धाव दिलेला नाही आणि वाईडच्या स्वरूपामध्ये आपण धाव पाहिली, पण रणनीती चांगली होती. यावेळेस येणारा हा चेंडू थोडासा पाठी ठेवला गेला जेणेकरून थोडासा बाउन्स फॅक्टर मिळेल, कारण की आधीचा चेंडू थोडासा पुढे होता. सो व्हेरिएशन्स महत्वाचे आहेत की तुम्ही ज्यावेळेस फलंदाजाचा स्टान्स ओळखता आणि फलंदाजाचा एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल आहात. आणि इथे गोलंदाज का सक्सेसफुल आहे त्याचं रिझन त्या की फलंदाजांना ओळखू देत नाही येणाऱ्या पुढचा चेंडू काय. त्यामुळे प्रत्येक चेंडू एक सरप्राइझिंग डिलिव्हरी म्हणूनच की काय दबावामध्ये आहे टीम दिघाशी संघ. यावेळेस आणखी एक चांगला बॉल, पण इथे पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईड चेंडू ऑप्शनच्या बाहेर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्या जातील आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती, जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू प्रगतीपथावरती. 2 वाईड चेंडू हाताळले गेले, 2 एक्स्ट्रा धावा रोखावा लागतील कारण की एक धाव आता या मोमेंटवरती फार महत्वाची आहे. ही एक धाव दिघाशी संघाला स्ट्रगल करणारी आहे, त्यामुळे अशा प्रकारचे अतिरिक्त धावा देत राहिल्या तर मग त्यांना एक पुढे जाण्याची संधी मिळेल. बोला तयार. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन सूरज. स्लो चेंडू गती परिवर्तन केलाय तर रनआउटची संधी आहे. फेकी वेगाने केले आणि तदनंतर पंचांचा इशारा. यस फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 3 युवराज पाटील देखील मैदानाच्या बाहेर. पाठोपाठ दीपेश पाटील आणि युवराज पाटील हे तिन्ही फलंदाज परतले गेलेत आणि आता क्रमांक 5 वरती आपण अक्षयला पाहतोय. दिघाशी संघाचा आजच्या दिवसामध्ये आय थिंक सो इतके विकेट पडले नव्हते, कारण की मागच्या 2 मॅचचा विचार केला तर इनाम नंबर 3 या 4 पोझिशन पर्यंतच आपण फलंदाज पाहिले होते. हा 5व्या क्रमांकाचा फलंदाज आता पाहतोय अक्षय गोतारणेला. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूमध्ये धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल 4 या आकड्यावरती पाठलाग करताय. 24 म्हणजे 18 मध्ये बनवायच्या आता 20 धावा. लो स्कोरची मॅच या क्रिकेट विश्वातल्या सर्वात भयानक होणाऱ्या मॅचेस मधली एक. दरम्यान पंकज जाधव यांच्या माध्यमातून टीम दिघाशी संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद पंकज. थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न करा, अजून देखील आपल्याला एक मॅच खेळवायची आहे, सो प्लीज बी फास्ट. टीम दिघाशी संघाला आपण मैदानामध्ये पाहतोय. मी अनेकदा उल्लेख करतोय ना की मग शैक्षणिक पटल असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, क्रीडा पटल असू द्या, प्रत्येक पटलावरती वर्क करणारा हा गाव आहे.
मग क्रिकेटमध्ये असू द्या, कबड्डीमध्ये असू द्या, मग पंचमीला असणारी यात्रा आपल्या या विभागामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखले देखील जात आहे. सो सगळ्या गोष्टीमध्ये परिपक्व असलेला गाव आणि आज आपल्या गावाच्या अस्तित्वासाठी या मैदानावरती लढताना पाहायला मिळत आहे. आता त्या क्रिकेटच्या पटलावरती पाहावं लागेल कशा प्रकारचा खेळ करताय. कबड्डीच्या पटलावरती असू द्या, मग या आधीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं पालघर जिल्ह्याकडनं खेळताना देखील आता ठाणे जिल्हा असोसिएशनमध्ये देखील संलग्न आहे. तिथे देखील एक चांगला वर्क आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती देखील म्हणजेच म्हणतात ना की आताची पाची बोटं सारखी नसतात, पण दिघाशी पाची बोटाने सारखं असंच म्हणावं लागेल, कारण की प्रत्येक ठिकाणी परिपक्व. जाऊयात मॅचकडे. पुढचा बॉल यावेळेस हलक्या गतीने हवेमध्ये आणि तदनंतर विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. झटका क्रमांक 4 दिघाशीला हा झटका. संघाला शुभेच्छा येतात. धन्यवाद तुषार झिपाडी सर. सध्या मी म्हणेन की शुभेच्छांची गरज देखील आहे, कारण की परिस्थिती क्रुशल मोमेंटवरती आणखी एक विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर परतले गेले यावेळेस उमेश भुईर आणि प्रणय आता मैदानामध्ये पाहतोय. 4 या आकडावरती विकेट 4 गमावले गेलेत. 24 धावांचा पाठलाग करताना बघा आता परिस्थिती काय पाहायला मिळते. मग मी अनेकदा लो स्कोरच्या मॅचचं सर्वात मोठं उदाहरण देतोय की ज्यावेळेस आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राचा दादा संघ गोरसईला म्हटलं जात आहे. गोरसई बीच्या विपक्षामध्ये आलिमगड संघ उतरला होता. 28 धावांची गरज होती, षटकं होते 4 आणि ती मॅच जाऊन पोहोचली होती 6 चेंडू 18 वरती आणि 8 विकेट पडल्यानंतर गोरसईच्या फलंदाजाने त्या 18 धावा जोडल्या गेला 3 षटकार. पण दुसऱ्या बाजूने बघितला गेला की मालिमगड संघ तिथे पराभूत झाला, पण 28 धावा गोरसईच्या विपक्षामध्ये 4थ्या षटकात 6 चेंडू आणि 18ची जर मॅच जाऊ शकते तर काही घडू शकते या क्रिकेट विश्वामध्ये. जर गोरसई संघाची या प्रकारची परिस्थिती आहे तर मी म्हणेन की दुसऱ्या संघाच्या विपक्षामध्ये जर तुम्ही मेहनत घेतली ना तर काही घडू शकतं. त्यामुळे इथे देखील या 24 धावा 24 चेंडूमध्ये रोखता येऊ शकतात. वैभवने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला आणि या चेंडू क्रमांक 2 स्ट्रायकर एंडला बॅटर यावेळेस पाहायला मिळतोय प्रणय. उलटॉस आहे हवेमध्ये फटका फसला आणि तदनंतर गलती, सबसे बडी गलती, कारण की आणखी एक विकेट जाण्याची शक्यता होती मैदानावरती आणि झेल तर सोडली, पण 4 धावा या दिल्या गेल्यात आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जोडल्या गेल्या 8 या आकडावरती. कॅच सोपा होता, पण या मोमेंटमध्ये या दबावामध्ये मी म्हणेन की डिफिकल्ट झाला. थोडंसं संयम ठेवावा लागेल स्वतःवरती. 8 धावा फलकावरती आहेत, बॉल तयार. पुढचाच बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. आता तो क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचलाय. एका हातामध्ये चेंडू अडवेल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे 9 या आकडावरती. खेळाडू कक्षामध्ये जर बघितलं तर मागचे 6 ते 7 चेंडू दिघाशी संघाच्या खेळाडू कक्षामध्ये एकही आवाज नव्हता, पण जसा मागचा चौकार आला ना थोडासा का होईना पण चेहऱ्यावरती तो आनंद, ती कळी उमळते ना, त्या प्रकारचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की ठाऊक होता की विकेट जर तिथे मिळाला असता तर कदाचित आता मॅच हातातून देखील जाऊ शकले असते. कारण की इथून मी म्हणेन की धावा फलकावरती न बाद कळवतो इक्वेशन किती मध्ये किती बनवायच्यात. 15 चेंडू 15 धावा. 24-24 ची जशी सुरुवात केलेली ते आता 15-15 वरती आहे. हाफ ट्रॅकर चेंडू हवेमध्ये अगदी उंची, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि तदनंतर झेल टिपली जाते. आणखी एक फलंदाजाला माघारी परतावं लागेल. टीम दिघाशी संघाला आणखी एक झटका.
मोठा फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये विकेट गमावला गेला आणि त्यानंतर जर बघितलं तर आणखी एक विकेट फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच विकेट क्रमांक 5 हे मैदानाच्या बाहेर, जिथे अक्षय गोतारणे सर्वात महत्वाची विकेट असंच म्हणेन. आता नवीन बॅटर सुरेश, फुलटॉस आहे, एलिव्हेट केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पाठीमागे क्षेत्ररक्षक, पुन्हा चुकी घडली, पुन्हा एक चुकी आणि बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा बाहेर चौकाराकरिता आणखी 4 धावा. तर पाठीमागे प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे, पण तो एका जागेवरती होता. बोल तयार, पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल धाव तिथे कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 14 आकड्यावरती जाऊन पोहोचले गेल्या. 10 धावींची अजून देखील गरज आहे आणि 12 चेंडू 10च इक्वेशन मैदानामध्ये पाहते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती बनवल्या गेल्या 14, विजयासाठी 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. चला टीम मीटिंग फार वेळ घेऊ नका. चला यार, टीम मीटिंग घेऊ नका, आणखी एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. सो बघा, तुमच्यामधलाच एक असा संघ असेल जो आजच्या दिवसातील अंतिम मॅच खेळेल. सो थोडंसं वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण या प्रकाश झोतामध्येच ही शेवटची मॅच खेळूयात. अनेकदा काय होतं की शेवटच्या अंतिम मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला थोडासा बेनिफिट मिळत नाही वातावरणाचा, आणि आजच्या दिवसामध्ये जर बघितलं आज ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे हवा देखील थांबली आहे. नक्कीच असोसिएशन आपली आहे, त्यामुळे प्रत्येक असोसिएशन मध्ये होणारी स्पर्धा ही आपलीच आहे, अशाच उद्दिष्टाने खेळत चला. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय नीरज माळी. स्ट्रायकर एंडला सुरेश. 10 धावा बनवायच्या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. यानंतर यातला विजेता संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण जर बघितलं गेलं तर पाहायला मिळणार आहे तो म्हणजे संघ कांदळी आणि त्यामध्ये विजयी संघ, अशी मॅच पाहूयात आपण. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर, आता पॉइंटला खेळाडू आहे तैनात. फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 15 बनवायच्या, अजून देखील 9 धावा, जिथे चेंडूचा खेळ बाकी राहतो 11. मध्ये 9 धावा बनवायच्यात. बोलत यार, पुढचाच बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे, मिडल ऑफ द बॅट चाललाय, सरळ सीमा रेषा बाहेर, षटकार. फलकावरती 21, आता विजयासाठी 3 धावांची गरज आहे. एक मोठा फटका, मात्र समीकरण बदलून देण्याचं काम केलंय. प्रणयच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आणि या पोझिशन मध्ये रिस्क घेणं गरजेचं होतं, कारण की एक मोठा फटका मॅचचं समीकरण बदलवेल. ठाऊक आहे, 10 मध्ये बनवायचे 3 धावा. गोलंदाज तयार, आणखी एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल का? आता क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. 9 मध्ये बनवायच्या 3 धावा
एकदा फ्लॅशबॅक मध्ये आपण जाऊयात पुन्हा. ज्यावेळेस 24 धावा डिफेंड करण्यासाठी टीम वडवली उतरली मैदानामध्ये, त्यावेळेस 2 चुका घडल्या होत्या, विसरून चालणार नाही. 2 चौकार दिले होते आणि या 8 धावा महत्वाच्या. जर बघितलं गेलं तर याआधी मिड विकेटला एक झेल सोडली गेली, तिथे 4 धावा आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चौकार सोडला गेला, तिथे मी म्हणेन की 2 धावा. पण या 4 आणि त्या 2 6 धावा. इथे आता 9 चेंडू आणि 9ची मॅच असते. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये प्रत्येक येणारी संधी, म्हणतात की अनेकदा बोललं जातं ना की संधी ही चहात डुबवणाऱ्या बिस्किटासारखी असते. योग्य वेळेवरती जर खाल्ला नाही तर मग ती विरघळून जाईल. आणि त्याच पद्धतीने आलेली संधी तुम्ही जर मिळवली नाही तर मग समोरच्या संघाला त्या संधीचा लाभ होतो आणि तोच लाभ दिघाशी संघाला झाला. त्या 6 धावा फार महत्वाच्या होत्या आणि आता परिस्थिती जर बघितली गेली तर 3 धावा रोखायच्या आहेत येणाऱ्या चेंडूंमध्ये 9. कदाचित परिस्थिती प्रवीण आता 9 चेंडू 9ची दिसाली असती. म्हणून म्हणतात ना की पुढे काय होईल ना ते पुढचं, पण त्यासाठी आत्ता कसं चांगलं होईल, कारण की तुमचं आत्ता चांगलं होणारी गोष्ट हा तुमचा येणारा भविष्य चांगला करत असतं. बोलो तयार, डॉट, निर्धाव, बॅटची कडा आहे, विकेट पाहायला मिळेल आणि तदनंतर फलंदाज होते बाद. विकेट डाऊन झालेत. 1 2 3 4 5 6 7 7. आता टीम वडवली संघ 3 धावा डिफेंड करण्याचा पाठी लागेल की 3 विकेट मिळवण्याच्या पाठी लागेल. टीम वडवली ऑल आउट झालेली. ओके, जशाच तशी मॅच चालू आहे. मग 7 विकेट मैदानाच्या बाहेर. बरोबर, इकडे जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे आणि इकडे जिंकण्यासाठी 3 विकेट किंवा 3 धावा रोखायच्या. पर्याय एकच आहे, विकेटच मिळवाव्या लागतील, कारण की 3 धावा येणाऱ्या 8 चेंडूमध्ये बनू शकतील. चला स्पीडअप करण्याचा प्रयत्न करा. चला घाई करा, घाई करा. चला घाई करण्याचा प्रयत्न करा, फार वेळ घेताय तुम्ही. 21 धावा फळकावरती, 3 धावा अजून देखील बनवायच्यात. बोला तयार. इथे आलाय डॉट बॉल, इथे आलाय निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 5 7 चेंडू 3 धावा. मॅच रंगतीये जबरदस्त. गोलंदाज यार, शेवटचा अंतिम चेंडू घेऊन नीरज माळी. शेवटचा अंतिम चेंडू हा 7 मध्ये रोखायच्या 3 धावा. 24 चेंडू 24ची मॅच जाऊन पोहोचली 7-3 वरती. पुढचाच बॉल, इथे पंचांचा इशारा, वाईड चेंडू आहे, वाईड चेंडू आहे. अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती जोडला गेला 22 22 आकड्यावरती. चला वाईट साठी रिव्ह्यू नाही असं आयोजकांकडून आमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचते. ॲज इट इज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. चलो आता जे काही आहे ते विसरून आता काय करता येईल याकडे फोकस करावं लागेल. 7 मध्ये अजून देखील 2 धावा रोखायच्यात. अंपायर्स डिसिजन इज द लास्ट डिसिजन. चला वाईड चेंडू
काही करा, फार वेळ घेतला मित्रांनो. वारंवार तुम्हाला पुकार देतोय, प्लीज बी फास्ट. थोडा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की अजून एक आपल्याला मॅच खेळवायची आहे. बोला तयार. यावेळेस पहा, शरीरावरती चेंडू आदळला गेला आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती आता बघितला तर जोडला 23. विजयासाठी 6 चेंडू, एका धावेची गरज आहे. या 6 मध्ये एक धाव अनेकदा आपण पाहिले रोखताना. आज इथे हा विक्रम पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? 6 चेंडू, एका धावेची गरज आहे. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज रोहन. बोल तयार. 6 चेंडू, एका धावेची गरज आहे. 6 मध्ये रोखायचे आहेत, धावा 1. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक पहिला घेऊन स्ट्रायकर एंडला बॅटर आपण पाहतोय. फील्ड सेटअप पहा. सर्वचे सर्व खेळाडू जवळपास आपण इनफील्ड मध्ये पाहतोय. मग सिली मिड ऑफ आहे, सिली मिड ऑन आहे, शॉर्ट मिड ऑन आहे, शॉर्ट मिड ऑफ आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. अपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय. पल्लुस्कप बॉल विजयाचा नाणं घेऊन जाऊन पोहोचलाय दिगाशी संघाकडे. आणि तदनंतर जाऊयात आपण आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे, जिथे आयगावदी स्पोर्ट्स दिगाशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत टीम कांदळी. चला दोन्ही संघाची कर्णधार आपण या. चला दिगाशी संघाचा कर्णधार लवकरात लवकर टॉस साठी या. 3 ओव्हरची मॅच असेल, ही सूचना आपण लक्षात घ्या.